चवळीची झणझणीत उसळ। एक कांदा घेतला, एक टमॅटो, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, धने पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट, हे सगळं टाकलं आणि मिक्स केलं। आणि 1 पाव चवळी घेतली, त्याला रात्रभर भिजवली आणि मग नंतर कुकरमध्ये बॉईल केली। आता आपण या मसाल्यामध्ये ती चवळी टाकूया। मसाला झाला, तेलामध्ये छान शिजला आणि आता चवळी टाकायची। चवळी टाकलेली आणि त्याला चवळीला छान बॉईल करायचे। 4-5 शिट्ट्या झाल्या, बॉईल छान झालं, नरम झाले की ते अजून व्यवस्थित लागतं। आणि आता बघा, आपण मसाल्यामध्ये चवळी टाकली आणि आता बघा किती छान कलर आला। आणि चवळी त्या तेलामध्ये होऊ द्यायची थोडा वेळ। नंतर मग थोडं पाणी टाकायचं, एक वाटी पाणी टाकलं मी, आणि तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा टाकू शकता। आणि ओलं खोबरं टाकलं 1 वाटी आणि आता छान मिक्स केलं। आता 10 मिनिटासाठी झाकण लावायचं। 10 मिनिटं झाली आहे, बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला। आपली उसळही तयार झालेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। मी अशीच व्हिडिओ घेऊन येणार। कोथिंबीर घालायची वरून। आपली चवळीची उसळ तयार।